नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। आज पहिल्यांदाच यूट्यूबसाठी ब्लॉग बनवतो आहे। ब्लॉग बनवायचं कारण असं की आम्ही चाललोत नागेश्वरीला। खूप दिवसांचा प्लॅन होता, आज सक्सेस होतोय। ब्लॉग चालू करायच्या आधी मी तिथलं लोकेशन दाखवतो तुम्हाला, कसं काय असणार आहे नागेश्वरी, नक्की कुठलं लोकेशन आहे, काय आहे तुम्हाला कल्पना येईल आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। नागेश्वर मंदिर रत्नागिरीमधील खेड येथील चोरवणी गावात समुद्र सपाटीवरून सुमारे 4.5 फूट उंचीवर असलेले हे मंदिर भारतातील प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक आहे। हे मंदिर भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते, ज्याचे सुस्पष्ट निर्माण कधी झाले सांगणे थोडे कठीण आहे, कारण त्याचे इतिहास व पुराणातील उल्लेख प्राचीन काळापर्यंत पोहोचतात। या मंदिराच्या इतिहासात महाभारत आणि शिवमहापुराणातील घटनांचा समावेश आहे। सह्याद्रीच्या घनदाट जंगलात असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी नागबुडी वळणे, दगडी पायऱ्या, सरळ व उंच कडा यांना पार करावे लागते। साहस, निसर्ग आणि शांतता याची सफर करायची असेल तर नागेश्वरी या ठिकाणाला नक्की भेट द्या। तिथला व्हिडिओ बघून तुम्हाला एकंदरीत कल्पना आली असेल ट्रेक कसा असणार आहे, काय असणार आहे। लोकेशन तर तुम्हाला समजलंय। चला आता प्रवासाची मजा घेऊया। आमची गाडी येते आता बुक करत। असे निघाले की जसे एखाद्याच्या लग्नाला जायचंय, वर गेल्यावर समजेल याला। येणेच आपली सकाळ सकाळी गायब झाली आहे, मित्र येऊन गेलाय। आम्ही नागेश्वरला चली घर आहे जातोच। हो का, इथे मोर आहे, आपल्याला मोर दिसले रस्त्यात। ते मोबाईल पकड गिर घेऊन गेली। दिवसाची चांगली सुरुवात झालेली आहे, चांगलं दर्शन जाऊन वर बघायला भेटेल तुम्हाला। आमचा पहिला स्टॉप आलेला आहे। इथून आम्हाला आमचं गाईड पिकअप करायचे। आता आम्ही पोचल्यामध्ये इथे मित्र आमचा आकाश म्हणून त्याच्या घरी, त्याला घेऊन वरती जाणार आहोत। आम्ही म्हणून काकींना खिचडी बनवली आहे, तर खिचडी तयार होते म्हणून थांबलोय। आता खिचडी खाऊ आणि पुढच्या प्रवासाला लागू। तसं नागेश्वरी जाऊन आलाय, कसं आहे वरती नागेश्वरी? फिलिंग ढगात दुसऱ्या दिवशी आपली फिलिंग ढगात। तरी गॉसिप चालू आहे, काय बोलतात त्यांचं त्यांना माहिती। आणि समोर जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या टोकावरती जायचंय, तुम्हाला जवळून दाखवीनच तुम्ही। पण इकडे तर ना अनेक छोटी मोठी मंदिर आहेत, खूप बघण्यासारखी आहेत। इथे आला तिकडे सर नक्की भेट द्या गावाला, खूप आतमध्ये आहे, रस्ते कच्चे आहेत थोडेसे, पण बघण्यासारखं खूप काही आहे। टाटा म्हणजे भावा स्प्लेंडर आहे। गाड्या किती कुठलेही मोठे मोठे चालवा, म्हणजे स्प्लेंडर चालवायला मजा आहे ना, एक नंबर। RX 100 नंतर स्प्लेंडर, बस संपला विषय। भाऊ आमचा फोटोग्राफर आहे, गेले 15 दिवस रोज मॉडेल शूट करतोय। आणि सीन काय झाला, ज्या मॉडेलचा तो शूट करतोय 15 दिवस, रक्षाबंधन राखी बांधून गेले भावाला। लय टेन्शन आलं त्याला। हो, ज्या डेडिकेशन शूट करत होता भावाचा काय कॉन्फिडन्स खाली गेलाय। एक बाईट घेऊ, त्याला कसं वाटतं विचारू आपण। अमित
तू एवढ्या डेडिकेशननी शूट करतोस, मॉडेल शूट करतोय आणि त्याच मॉडेलने तुला परवा दादा बोलून तुला राखी बांधली, तर तुला कसं वाटतंय? हा व्हिडिओ पोस्ट होणार आहे, त्या हिशोबाने रिव्ह्यू दे तू. आणि हा पण मी मुद्दाम टाकणार आहे व्हिडिओमध्ये, तर तुला कसं वाटतंय पुन्हा एकदा विचारतो. आमचं काय आता लॉसमध्ये गेलं दादा बोलली मला. काढत नाही. So guys, आधी लाल बोले जाऊ. लाल मिनिट तुम्ही जातो सगळ्यात पुढे मी जातो. आम्ही आता आलोय नागेश्वरच्या पायथ्याला. इथून सुरुवात केली. गाड्या बाहेर बऱ्याच लागल्या आहेत. बरीच माणसं वरती असणार आहेत बघायला कोण किती दमतोय आणि कोण कुठं थांबतोय. आता यांचा जोश कुठपर्यंत आहे तो बघूया. आता आलो आहे. एक 5 मिनटं झाली असेल, 5 ते 10 मिनटं झाली असेल चालून. मला वाटतंय अजून 10 मिनिटात मला हा ब्लॉग थांबवायला लागेल. आणि ज्यांनी आम्हाला आणलंय नागेश्वरला मी नेतो सांगून तेच फुगले जाता. त्यांना आधाराची गरज आहे. काठीची. महादेव. पुढे अजून माणसं आहेत, बघूया. मजा येते चालायला. मला ढकललीस. 15 मिनिटात चालणार. 15 मिनिटात. पण ती कोण ज्याने आम्हाला आणलंय नागेश्वरीला. सर्वांच्या आधी असा लावला. लास्ट सर्वात लास्टला आहे तो मेंबर. आधाराची गरज आहे माझी त्याला. काठी म्हणून त्याची कमी आहे. भावाची काठी बांधली आमचा. 2 दिवसावरी भाव बांधलाय मॉडेल शूट करून. आता भावाची काठी बांधलाय. बाबा आले तेवढ्या वरती सगळ्यांच्या आधी. काका कसं वाटतंय? कसं वाटतंय? मजेत. लोकांनी हो शुभमदान गॅरंटी दिला नव्हती. हो मला वडशील ब्लॉग चालू आहे. जरा पोस्टरी होते. हा आला बा. चौकात. हा दादा जोशमध्ये आहेत. चल ये चल 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 चल. आत्ता दादा धावत होते 1 सेकंदापूर्वी. बस ही सगळी गँग खालून धावत येत होती. बघूया आता कुठपर्यंत धावतात ते. होय पाण्याचा ग्रुप मोठा आहे. पण पडला तर उचलून नाही तुम्ही. प्रत्येक अशा पाट्या लावलेल्या आहेत. दुकाने काकांना विचार किती लांब आहे. काका अजून किती वेळ लागेल इथून? अजून 2.5 तास. सुरुवातच होते की काहीच नाही. तुम्ही आलेले प्रवास चालू झाला. बराच वेळ झाला. एक फोटो मार ना.
20 ते 25 मिनिटं झालेत आणि आमच्या प्रवासवेड्यांची अवस्था बघा. आणि यांच्या बाळामध्ये लिहिलेलं आहे एकच द्याच फक्त आणि फक्त प्रवास. आवडलं मला 5 मिनिटं ट्रेक करून फुगलेत आणि यांचं कॅप्शन आणि यांच्या कॅप्शनमध्ये आहे एकच द्यास फक्त आणि फक्त प्रवास. हे बघा परत नाही इथे यायच्या आधी 2 दिवस चर्चा होते नागेश्वरीला मजा करू राडा करू वर जाऊन फोटो काढू. परिस्थिती बघा सरांची परिस्थिती बघा. ब्लॉग मध्ये दिसले पाहिजे. हे तेच मेंबर आहेत जे सुरुवातीला धावत होते. कसं वाटतंय? नाही जिरवणार आलोय ना माझ्या मस्ती जिरवणार. तर गाईच ही एवढी जिरली आहे अजून जिरवायची आहे. वरती बघा किती जायचं आहे. चॉकलेट आहे आता फक्त अक्षय सरांच्या नावाखाली जाणार. लांब आहे. काय माहिती कोण पहिल्यांदा झालं. मग जवळ आहे. दादा पण पहिल्यांदा आलाय पण दादा असं दमलेलं दिसत नाही. दादा काय खाऊन आलो सकाळी? काय खाऊन आलो सकाळी? बिग लॉस. ठीक आहे. हे इथं बसलेत आणि लोकांची मापं काढतायत. कुठं नाही आमची तिसऱ्याच गड पडलोय. आजोबा बघा काका येताना मस्त की गॉगल बिगल लावून चष्मा लावून एकदम पॉश मध्ये होते. वर येताना खुश होते पायथ्याशी. आता त्यांचे एक्सप्रेशन बदललेत. आजोबा कसं वाटतंय? काकांचं आता आलोय वर जाणार. भाऊ पहिल्यांदा आलात की पहिल्यांदा आलात? शाळेत असताना बालपणीची आठवण तेव्हा. आणि आता कसं वाटतंय? आता उलट चांगलं आहे. आता चांगलं आहे. चालेल. आता उलट छान आहे. फर्स्ट टाइम चालू. काकींचा मेकअप गेला तरी कॉन्फिडन्स आहे. काय तरी वा काही असतो दीदी खुश आहे. तू ब्लॉग बनवतो? होय हा टाका. होय नक्कीच. थँक्यू. गाडीमध्ये गुवाहाटीला आल्यासारखं वाटतं. काकी कसं वाटतंय? काकींची ड्रेसिंग बदलली हळूहळू. म्हणजे सिनरी बघा काय लोकेशन आहे. वर येताना थोडंशी फाटेल पण खूप छान वाटेल. तुम्ही जाणार का येणार यात? अरे दादा घर वरती की खाली चालल्यात? चला हाय वरती. सगळ्या जोशमध्ये आलेला स्कॉट इथं थांबलाय. सिनरीचा फील घेत आहेत का दमलेत त्यांचं त्यांना माहीत पण खुशच आहे. अजून आपल्याला तिकडं वरती जायचं आहे टोकावरती. आपण आहोत इथे. ह्याच्यापेक्षा बरंच खालून आलो आपण. आता फुगे दमलेला मी आलो इथं माळावरती नागेश्वरीच्या. लिंबू सरबतची पार्टी नाही मजा. लिंबू सरबत माझ्या घेतो लिंबू सरबतची. कारण सगळा घाम परत निघाला. ह्यानं हे वरती गेले होते पण आपल्याला ड्रोन शॉट त्यामुळं आम्ही परत बोलवले त्यांना. आम्ही ड्रोन आणलेला आहे. वरती जाऊन आलो खाली. ड्रोनचा एक्सपिरियन्स आहे आमच्याकडे. फक्त ड्रोन आहे पण आम्हाला उडवता येत नाही. मी वरती जाऊन खाली फर्स्ट ट्राय करतोय. फर्स्ट ट्राय नाही आधी ट्राय केलेली आहे पण डोंगरात पहिल्यांदाच उडवतोय. बघूया जर तो उडाला परत आला तर तुम्हाला नक्की शॉट दाखवू आम्ही. काकांमध्ये गंडवली वाटतं. प्लॅन इव्हन कॅन्सल केलाय. काकांनो दमलात काय? असंच आहे जो येत नाही त्याला व्हिडिओ कॉल करायचं मजा दाखवायची. काका पुढच्या वेळेस आला की जिरते बरोबर. ते पण व्हिडिओ दाखवून झाले तिकडे. आता पडला होता मस्त व्हिडिओ भेटला असता. दादा एकदा पडतोच परत नाही बोलतो दादा. भाऊ जवळ आहे की लांब आहे? ठीक आहे.
अजून बरंच जायचंय. या खडतर प्रवासात या आमची सह्याद्री. आमिर तुम्हाला किती दिली ना तर मम्मी विचारते किती दिली परत द्या मला जेवायला येते 1 वाजता. आवा मी येताना काका मी येताना आमच्या आकाच्या पप्पांनी विचारतो काकांना काका किती वेळ जातो. काका बोलले अर्ध्या तासात पोहोचल तुम्ही. बहुतेक काकांच्या गाड्या 90 मिनिटाचा असेल. हा पुढचा डोंगर दिसतोय बारीक माणसं दिसतात नाही माहीत नाही. त्या डोंगरात वरती जायचे धुक्यामध्ये. आता दम जरी लागत असला ना तरी मजा येते. वातावरण कडक आहे माहोल एकदम खतरनाक आहे. असे अनुभव फक्त इथेच आहे बघायला मिळतील. लोकेशन काय खतरनाक आहे. इथनं पडलं की डायरेक्ट खाली. मध्ये चान्स असेल तर अडकू शकता नाहीतर बैठी हवा असा थावो. शी कोण पडला परत पडला आता. शॉर्ट मिस झाला. अरे दादा बिना चपलीचा आला आहे. हा पडून व्हिडिओ दिसला पाहिजे बा. अजून काय माणसानं नालायक असावं पण इतकं पण नाही. ठीक आहे असं दे. आमचे पोट भरतं. तुम्हाला सांगू इच्छितो कुठलाही प्रवास करताना मानाने आणि जिद्दीने करा. चला या. हे चड्डे निभारची पण दोन्ही वाल्या झाल्यात पण डेडिकेशन बघा. मग बोलला मस्त बोलला. कोणी सांगितलं का कुठं आठवलं का येतं तर वाचलं द्यायचं त्याला माहित. फिटर करून आला आहे जवली गणपतीपर्यंत. आमच्याकडे शब्द कमी शिवाय जास्त आहेत. नाही पण आज कंट्रोल आहे. प्रयत्न झाला असेल तर मीट करायला बघू करायचा म्हणून नाही तर त्या इग्नोर करा शिव्या. तिथं बीप टाक भावा. बीप फॅमिली देखते वरना मैं ऐसे कारण हे शिवा नाही तर आमचं प्रेम आहे. शिवी कधी वाईट नसते. आजचा पहिला प्रवास पहिला व्हिडिओ आणि त्यात मोटिवेशन देतो. जमलास का रे. शिवी वाईट नसते. शिवाय देणाऱ्या माणसाला वाईट बोलू नका. शिव म्हणजे आपलं भावना व्यक्त करायचं एक माध्यम आहे. माझ्यासोबत असं नाही बोलू. त्याला बोलतो वरती जाऊन थांबतो. सॉरी सर. इथं मॅटर नको. त्याला तू सांग भावा तिथे देवाकडे आले म्हणून काय बोलत नाही. एकच व्हिडिओसाठी नाटकात बाकी काय नाही. मला पण दे जे म्हणजे ए प्लॅस्टिक टाकू नका रे. व्हिडिओ चालू आहे टाकताना व्हिडिओ ते दिसू नका. स्वच्छ नागेश्वर स्वच्छ दिसला अभिमान. काय तिला चांगला दिसला काय. स्वच्छ नागेश्वर स्वच्छ अभिमान. चला जोसो बाट पण प्लॅस्टिक टाकू नका अशा ठिकाणी येऊन. नैसर्गिक ठिकाण आहे छान आहे सुंदर आहे आणि हे असंच राहू दे. तुम्हाला दाखवतो इथून चढताना सगळे ना. हा आदिवासीचा कलर दिसतो रंगीबेरंगी. ते डोंगरात नागेश्वरी मंदिर आहे. एवढ्या वरती चढायचे खूप टेपावर. काकीने विचारू काकी एवढ्या वरतून आलात. काकी कसं वाटते वरती. लय भारी वाटते. काकी कंटाळल्यात पण ते चेहऱ्याचं समाधान सांगते वर किती आनंद आहे तो. आले तुफान किती जिद्द ना सोडली तली नागेश्वरी. दमलो आम्ही थकलो आम्ही थोडे फार फुगलो आम्ही तरीही चढलो आम्ही नागेश्वरी. हो वाव आम्हाला माहित नव्हतं. दिसत कायच नाही फक्त आणि फक्त धुकं. अजून बरंच वर जायचं आहे. पूर्ण उभासचं डोंगर चढलेलं आहे हवेवरती. लावे खेकडे तिथे जवळ असं तर पकडून दाखवलं असता पण खाली गेलो इथं पकडायला. मी काय वर येणार नाही.
आमचे गावाला भेटलेत, सकाळ सकाळ आले होते बहुतेक, वर जाऊन अर्ध्यात आलेत. मजा आहे वरती, काय वाटतं जाऊन? मस्त मस्त. मग या भावाला आवडले, आम्ही पण जाऊन बघतो आता वरती काय मजा येते. हे गँगने सांगितले आम्हाला वरती नाश्त्याची सोय आहे. आता खरोखर आहे का गंडवलंय, वर गेलं समजेल. पण वर नाश्ता आहे, खायला काहीतरी आहे, ऐकून बरं वाटलंय. जातो लवकर. एक बाजू पूर्ण डोंगर आहे, त्या खालून अशी वाट आहे. वर सगळ्या साखळी वगैरे आहे, पूर्ण उभा डोंगर चढायचे. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातला एक नंबर ट्रेक आहे हा. खरंच मला ट्रेकिंगची वगैरे आवड असेल, केदारनाथला जायचं स्वप्न असेल तर तुम्ही नागेश्वरी येऊन पूर्ण करू शकता. का वरतून आलात की जाताय वरती? वर चाललायत. काकांचा 4था ट्रेक आहे, तरी दरवर्षी येतात ते इथे. कसं वाटतं तुम्हाला इथे येऊन? चालतंय, भेटूया वरती. मी हायेस्ट वजनाचा माणूस असेल. 121. काकांचं वजन 121 आहे, तरी पण काका येतात इथे. आणि त्यांचा 4था ट्रेक आहे, पूर्ण डोंगर सर उभा चढून ते येतात इथे. काका ऑल द बेस्ट, दरवर्षी नक्की. तुम्ही चिपळूणमधलीच की? मी सांगलीच आहे. मी MSCBमध्ये. काका सांगलीमध्ये असतात, सांगलीवरून ते इकडे आलेत. आधी वरती जा. वरती झाड दिसत झाले, वरती सारखे. बरीच मंडळी आलेत वरती. अक्षय आलेला. सगळा महिला मंडळ आहे, ग्रुप आले. तर कसं वाटतं वरती जाऊन? काय कसं वाटते बाबा, काय गलत आले. काका एकटेच येतात घोरपडीसारखे, झपझप झपझप. काय नाही, तिकडे जाऊन आलं चांगलं. किती सकाळी 8:15ला चढायला सुरुवात केली, तेव्हा त्याला पोचलो वरती. लवकर गेला मग आम्ही पोचू काय? चाल. अरे हा तर मेन टप्पा होता, तेवढं चढले, संपला विषय. आता वर जरा हवा धुका बिका लागतं, मस्त वाटेल. पाऊस नाही ना वर? नाही हवा पाऊस नाही तो बघा, एकदा कपडे भिजले की सगळा मूड जातो. आम्हाला दादा बोलते हा मेन टप्पा आहे, इथपर्यंत कठीण होतं. इथनं आता लगेच पोचू आम्ही. बघू आता किती वेळ लागतोय. सकाळी पण काकाने असंच गंडवलं आम्हाला, अर्ध्या तासात जाल म्हणून. नाही 2 तास लागतात. बघू आता दादा बोलला आलात तुम्ही जाऊ. आम्ही बघ 8:15ला गेलो तरी मी सावकाश गेलो, एवढे माझ्या पुढे गेले तर 7 झाला टच. मधल्या टप्प्यात आले, तुम्ही व्ह्यू बघू शकता इथला कसा आहे तो. लास्टच्या टप्प्यात पोहोचलेला आहे. आता हा दुसरा टप्पा पूर्ण झालाय. 5 मिनिटावर बस 5 मिनिटावरती. भाव तापला एकदम. वरती खिचडे समजल्यावरती जाताना फुलं बघू शकता, छान छान फुलं आली आहेत आतमध्ये. इकडनं एवढा मटेरियल वरती नव्हता. ब्लॉग मध्ये जास्त चालण्याचाच व्हिडिओ आहे, पण तो तुम्हाला म्हटलं फील दिसला पाहिजे. नेक्स्ट टाइम येताना तुम्हाला प्लॅन करता आला पाहिजे, कसं पाहिजे काय त्याची मनाची तयारी करून घ्या. बघण्यासारखं खूप आहे, अनुभवण्यासारखं खूप आहे. थोडे कष्ट असतात एकदा तरी. खरंच. तुम्हाला जर असं एक चित्तथरारक ट्रेक करायचं असेल तर कुठे लांब जायची गरज नाही. आपल्याच तालुक्यात, आपल्याच जिल्ह्यात नागेश्वरीसारखा एक सुंदर स्पॉट आहे. सगळ्या गोष्टी अनुभवण्यासारख्याच इथे. पहिल्या पायऱ्या, वाट, दगडी वाट.
इथनं खरी सुरुवात झाली आता छान ट्रेकची. तुम्हाला दाखवतोच वरती कसं काय असणार आहे ते. इथून आता सरळ डोंगर उभा वरती चढायचं आहे. दगडी वाटा जिथे मागून कमेंट चालू आहेत. माणसं थांबले आहेत, येत आहेत, चालत आहेत. आणि जो आम्हाला आणणार आहे तो सगळ्यात पुढे होता. जगाच्या बघत तोच आहे. ठीक आहे ठीक आहे. भावाच्या बॉडीवरून समजू शकतो त्रास होणार त्याला. पूर्ण फॅमिली आली सगळी नागेश्वरीला. मग तुमच्या फॅमिलीसोबत या. काय काय ओळखीची माणसं भेटतात. आम्ही त्यांना ओळखतोय, ते आम्हाला ओळखतात की नाही माहीत नाही. शेटने वगैरे दाखवली आहे. करतोस की काय बाबा? ठीक ना, ठीक मजेत चालते. चल हा चल. लाईव्ह बनवून का पोरं खुश आहेत. आम्ही काय करतोय आम्हाला माहीत, त्यांना काहीतरी चांगलं वाटतंय. जाऊ दे. चढताना लई दम लागतोय. तुम्हाला माझा श्वासाचा आवाज येतच असेल प्रत्येक बोलताना. अवघड करा. मी पण दमलोय. फक्त खिचडी खाऊन वरती आलोय. ती पण काकीने जबरदस्ती दिली. नाहीतर त्यांना बोललो होतो काही गरज नाही, मी डायरेक्ट खाली येऊन खाऊ. पण बरं झालं त्यांनी जबरदस्ती केली, नाही तर बहुतेक आम्ही अर्धा जीव सोडलेला असता. लय दमलोय. एकंदरीत माझ्या आवाजावरून श्वासाच्या आवाजानं तुम्हाला समजत असेल. फोपावलंय मी. फोपावलंय मी. दमलो नाही, फोपावलंय. हा नाही, एका मोबाईलची बॅटरी डेड झाली आहे. चला थांबू नका, चला. कामात सुट्ट्या टाकून माझ्या घराला आलेत. त्यांना आता वाटत कामाला गेलो तू बरं झालं असता. कामावरती ठीक आहे का इथं ठीक आहे? बरं दमलाय. पहिला भावाचा आवाज येत होता, आता आवाज पण येत नाही आणि आमचा भाऊ पण दिसत नाही आहे. आला आला आला. वाटतंय आम्ही आलोय जवळ, कारण मंदिरात जो अभिषेक चालू आहे त्या अभिषेकाचा आवाज येतो आम्हाला. शिवशंकराच्या नामाचा जप. नमः शिवाय नमः शिवाय ऐकायला येते. तुम्हाला येते की माहित नाही, बरं मला तर आवाज येतोय. किती माणसं आहेत? हा आता काका आम्ही पण चाललोय, हळू तिकडे चाललोय. आम्ही गेलो तर तुम्ही पण चला पुढच्या वर्षी. सावकाश सावकाश. काका शंकरचं नाव घ्या. बस बस. काका दादा 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 सांडशील, पुढच्या दोघांना पाडशील. इकडे इकडे आहे ना. लाईन जाम झाली तरी पावसातनं. लाईन जाम झाली. दादा गॅरेजवाला आहे. अजून आपल्याला तिकडे जायचे. हा डोंगर फिरून तिकडे, तिकडनं वरती बरंच लांब आहे. पुन्हा ह्या टोकावरती यायचं आपल्याला. अख्खा डोंगर गोल फिरून. वाट थोडीशी डेंजर आहे, येताना सावकाश या. पूर्ण चारी बाजूला डोंगर, डोंगरात दगडामध्ये कोरलेलं पायऱ्या द्या. तरी कसं बाई बनवलं असेल त्यांचं त्यांना माहीत. लई कडक बनवले. पण तुम्हाला माझ्या आवाजापेक्षा माझा श्वास ऐकायला जात असेल, कारण मला पण तोच ऐकायला जातोय. आम्ही आलो इकडून, पूर्ण खालून आलोय. दिसत असेल नसेल माहीत नाही, माणसं दिसतं तुम्हाला. अजून परत खाली जायचं आहे. हे बघा 5 मिनिटाच्या आशेवरती थांबलेले. 5 मिनिटाच्या 2 तास चढतायत. कसं वाटतंय? बस बोलायची गरज नाही, एक्सप्रेशन समजतायत. सगळे आधी आलेले आहेत, त्यांना कल्पना आहे, तरी पण फुगलेत. लाईन इथे. छत्रपती शिवाजी महाराज की
जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव नागेश्वर महाराज की जय गणपती बाप्पा मोरया। इथून चोरवणे नागेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. चला अम्मा येतात पडतात का बघूया. चला कोण पडलं नाही आपण जाऊया पुढं. आम्ही आलोय बरंच वरती आलोय. आता एक 5 मिनिटामध्ये पोहोचू. आणि एक इथून वासोटा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. वासोटा ट्रेक जखून जायचं असेल वासोटा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे दिसतं इथं. पण परमिशन आहे नाही काही माहीत नाही. पूर्ण माहिती घेऊन तुम्ही वासोटा किल्ल्यावर जायचं असेल येऊ शकता. आजी कधी आलायत किती वाजता आलात. मी सकाळी 9ला. आजी येऊन निघाले पण सगळी दमलेत पण आजी फ्रेश आहेत. दमलोय आम्ही पण दमले म्हणा फुगलोय. मस्ती करताय तिथे सरकतात. दादा लीडर आहेत बहुतेक ट्रेकचे लीडर आहेत. दादा दम देतात सगळ्यांना. अरे सरकतायच किती काय केलं तर फक्त स्पीड नाही पकडायचं. काही म्हणा दुसरा माणूस पडला की आनंद खूप होतो. आता बघितलं आता बघितलं सगळ्यांनी. वासोटा किल्ल्याचा घेतला बाबा इथे समोर घेतला. गाईस कसं तडमडून बडबड आम्ही वरती आलेलो आहे. आता मंदिरात जातलोय. चला भाऊ तापले आमचा काहीतरी बोलला आहे. जातोय जोशमध्ये आहे. काय नाही जोश फक्त आहे ना. 2 रेडबुल आली नव्हती आता ना. दोन रेडबुल आणले होते गुपचूप आणि हारामी गुपचूप प्यायले आहेत. आणि आता आम्हाला जोश दाखवत आहेत. आणि भाऊ आमचा आलाय. ये फायनली ज्यासाठी एवढी मेहनत केलेली आम्ही पोचलो तिथे. ही मागची गँग आहे. काकी जाऊन आलं की जात आहे. तर मग आलोय आता वरती मी. इथून एक 2 मिनिटावरती मंदिर आहे. मोका माळा इथे आमचा मित्र भेटला आयुष्यातला रोशन कदम. नमस्कार. वरती जाऊन आलाय तो पाय वगैरे करून आलाय. आता आम्हाला जायचं. हे आपली सगळी मध्ये भेटलेली गँग आहे. येऊन थांबले इथे. काका आलाच जाऊन की आणि हे काका परत भेटत काका परत भेटतात. काका बहुतेक कुठलेही फुटेज खातात व्हिडिओमध्ये. आमच्या पुढेच असतात. फायनली आम्ही आलो लास्ट डेस्टिनेशन. इथून पुढे डोंगराच्या आतमध्ये मंदिर आहे नागेश्वराचं. आमचे मेंबर आहेत. कष्टाचं फळ शेवटी आलेत ते दर्शनाला. इथं आलाय वरती खुश आहे. दर्शनाला नंबर लागला आहे. 2 रेडबुल संपवला नाहीत पण शेवटी चाललं इथपर्यंत. हे सांगायचं नाही ओलामध्ये हे चुकी चिटिंग करतो. जेवण गुपचूप रेडबुल घेऊन आले ते वरती येऊन गायले. मी खालीच बोललो इकडे. पाणी जे पडतं ते वर्षाच्या 12 महिने असं पाणी पडत असतं या मस्ती खंडीवरती. 12 महिने देवकी परमानंद
आता आम्ही निघालोत. खूप छान वाटलं इथे येऊन. मस्त लोकेशन आहे, सुंदर लोकेशन आहे. ट्रेक करून सुद्धा छान वाटलं. अजून उतरायचं आहे आम्हाला. जितकं आम्ही चढून आलो आहे वरती तितकंच उतरायचं आहे. त्यामुळे जाताना पण तुम्हाला काही गोष्टी बघायला मिळतील. बघूया आता कसं काय होतंय. मजा उतरताना अजून मजा येणार आहे. चढताना मजा आलीच, अजून उतरताना मजा येणार आहे. आणि एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, इथं आलो होती प्लास्टिक वगैरे खूप होता. थोडासा प्रयत्न केलेला उचलण्याचा, पण अशा ठिकाणी आलात की प्लीज कचरा वगैरे करू नका. आय हंबली रिक्वेस्ट यू. म्हणजे आलो आता वरती. खाली जलकुंड बघायला गेलो होतो. तिथे की विहीर होती छोटीशी. पाणी विहीर भरून घेतलं आम्ही आमच्या बॉटल. आता इथे काहीतरी खायला बसू, खाऊन मग पुन्हा परतीचा प्रवास चालू. दाखवतो जाताना म्हणून काही सीन वगैरे चांगले मिळाले नक्की शूट करतो, तुम्हाला दाखवतो. पुन्हा यायचं असेल इकडे. खूप सुंदर लोकेशन आहे, बघण्यासारखं आहे, अनुभवण्यासारखं आहे. एक उत्तम ट्रेक आहे. लवकरच प्लॅन करा. उतरताना सावकाश